माहित आहे काय शेंगा आणायला गेले ना तुला माहीतच नाही का गेलो व खापऱ्याची खोपरी गेली ना शेंगा आणायला तुला माहीतच नाही काय ठीक आहे खापरीन लोकांच्या वावरात शेंगा आणाले हा नीरा रप तोडते बाई रप आणते शेंगा पाहिजे ते आपल्या तोंडाची बल्ली अर्काट आहे म्हटलं लय बदमाश आहे म्हटलं याच्या त्याच्या चुगल्यास करत आहे ती चुगल खोरवानाची लय अर्काट आहे खापऱ्यासारखीच आहे खापऱ्याची बायको बाहेरच राहते हो कधी कामं करते ते नीरा वट्यावरच राखते नीरा वटेच राखत राहते वर कामं कधी करते तर बिचाऱ्या काही समजतच नाही नीरा सकाळपासून उठल्यापासून नीरा झाडत नाही का झुडत नाही का कोणची कामं करते ह्या नाही का माझ्या बायकोच्याच गोष्टी करून आल्या वाटते माझी बायकोच गेली ना शेंगाले हा आता मजा पाहिजे यायची काय काय म्हणते पहिले हे ऐकून घेतो मग काढतो याची वसाडतो मी चांगली ती भांडणं लावते ते त्या दोघीत भांडणं लावून देते लय बदमाश आहे अजून काय म्हणते माय नाव नाही आलं पाहिजे हा माय नाव सांगायचं नाही मीच तुम्हाला गोष्ट सांगतो तर खरी म्हणते अशी चुगल्या खोरायवर लय चुगली लावते आग लावी आहे मुंगूस तोंडी लयच मुंगूस तोंडी बदमाश आहे म्हटलं चिंबल तोंडी हा अशी तर वाटते किती चांगली आहे बायकाईला वाटून बल्ली चांगली आहे बल्ली डोक्यावर घेतली आहे बायकाईनं पण भांडणं लावी एक नंबर आहे इतकी तिथं तिची तर बातच लावते ना अजून म्हणते मी लावलंच नाही भांडण पाहिजे जुटलं का मग नाही ना दोघी बॅक कॉल तरी तिच्याच पाशी गुसती यायला अकला नाही ना दोघी जणीले हा एकमेकीला टोले देते बयार थुत्राच्या आणि ते मस्त मजा पाहिजे यायची नंदी बैलच आहे हे तर मॅडच जत्रा आहे गाल होते म्हणून नंदी बैल म्हणतो काय तिले नंदी बैलच नाही दिले नाही लय नाव आहे म्हटलं ठेवले हा काही म्हणते सगळी जण जो गाडी लागली चालू काय बंदच नाही तिची नवराला हो तुम्ही गोष्टी कोणाच्या करून आल्या माझ्या बायकोच्याच करून आल्या ना काही म्हणून आल्या तिले हा तुम्हाला काही वाटत नाही का तुम्हाला लास्ट येऊन नाही की काही खापर तोंडी त्याची बायको आणि याची बायको तुम्हाला लाज वाटते हो बायका हो हा स्वतः पाहिजे किती सुद्या आहे तर खापर तोंडी आहे हो दुसऱ्याच्या बायकाची खापर तोंडी आणि मप्पर तोंड्या करता तुम्ही जास्तीचा बोलू नको माहित आहे किती सुद्धा आहे तर तू जास्तीच्या गोष्टी सांगू नको इथं पुराण त्या बायकोला काही म्हटलं नाही दुसऱ्याच्या बायकाईला म्हटलं आम्ही बायकोला नाही म्हटलं तर कोणाला म्हटलं सांग ना मग मी आमच्या गोष्टी करून आलो भाऊजी तुम्ही काही बोलू नका आमच्या याच्यात तुमचा विषय घेतला नाही आम्ही कोणाला म्हणून खापर तोंडे तुमच्या बायकोलेच म्हटलं काय आम्ही काय लावून घेऊन आले तुम्ही जीवाला तुमच्या लावून आलो मी तुमच्या साऱ्या गोष्टी ऐकल्या म्हटलं इथंच उभा होतो मी हा तुम्ही काय काय म्हणता कोणाला काय नाही सगळं ऐकलं मी अजून खोट्या बोलता तुम्ही दोघीच्या दोघी काय खोटं बोलतो आमच्या गोष्टी दुसऱ्या चालवून तुम्हाला बोलतोच वाटलं आम्ही काय करणार आमच्यासोबत बोलू नका चली जा काही चालले जाणार आहे तुम्ही गोष्टी केल्याच ना माझ्या बायकोच्या मला माहितच आहे ना मी इथंच उभा होतो ना हा तुम्हीच मला खोट्या पाडून आल्या कशा आहे हो तुम्ही बाय हो अरे वा बाय तुमच्यासारख्या बायच नाही पाहिले म्या माझ्या कानानं ऐकून तुम्ही म्हणता आम्ही गोष्टीच नाही केल्या तुम्ही मी मागो असतो तर तुम्ही काय काय नाही म्हटलं असतं तर मग खोटंच बोलले असते जी तुमच्या डोक्यात भरम पडलाय तुम्हाला तुमच्या बायकोच्याच गोष्टी दिसून आला आम्ही दुसरीच्या करून आलो तुम्ही काय लावून घेऊन आले जा ना तुम्ही का त्या नवऱ्यापाशी या हा त्याला सांगतोच मी थांब तुम्ही लय दोघी जणीवर काट आहे दोघीच्याही नवऱ्याला सांगतो थांबा काय जाय सांगून दे सांगतो तो आम्ही सांगतो आमच्या नवऱ्याला त्या काय काय म्हटलं म्हणून आम्हाला जाय सांगून दे हा मी सांगतो ना माझ्या नवऱ्याला आम्ही कोणाच्या गोष्टी केल्या तर साहेब दोघीच्या दोघी बोलायची हद साहेब या बायाची मावरच हे करून आल्या आम्ही दुसऱ्या गोष्टी केल्या आणि आम्ही असं केलं आणि तुमच्या गोष्टी न मी पण माझ्या बायकोच्या वय म्हणून माहित आहे ना मला शेंगाला गेली म्हणून माझी बायको आणि माझ्या बायकोला हे म्हणून आल्या खापर तोंडी मापर तोंडी वाटते यायला काही आई न कसा तो तिथं उभा राहिला ना आपल्या गोष्टी ऐकला किती आहे तो चुप रुसतो किती आहे पण हा आपल्या गोष्टी आपल्याला माहीतच नाही तो तिथं उभा आहे म्हणून काय हो माहीत पाच जाय पहिले पाहून घेत जाय कोणी आहे काय म्हणून मी तुला म्हटलं होतं आरामशीर गोष्टी कर म्हणून ऐकू जाईन बा हा तू ऐक आम जोऱ्यानं काय बोलतो एवढ्या जोऱ्यांची आरामशीर बोलायचं भांडण्याचं काम नका ना लाताडून आपलेच नवरे आपल्याला दोघीले मोठा जोर आहे बाप्पा आरामशीर गोष्टीच नाही तुला सांगता ती काही आरामशीर बोलली ना तरी जोऱ्यांशी वाटते बाई मा आवाज काय करू तोंडाले काय बुचक लावून घेऊ का आता मजा आली म्हटलं जातच तो लोकांच्या वावरात शेंगा आणाले काय करत जरा शेंगा आणायला गेली तुम्ही डबी पाठी होतो म्हणून गेलतो आम्ही ते पोटात कुतकुत करते ना शेंगा आणायला गेली तर तू तिथं काही त्याच्या मागं लागून जात तुम्ही बायकोचं टेन्शन घेता कोणतं तो टेन्शन कशी इतरत नवऱ्या संगत इथे त्रियावानाचीच आहे मी चली माघारी आता ते दुसऱ्याच्या खर्च तर निरा खापर तोंडी मापर तोंडी दुसऱ्याला म्हणत राहते स्वतः पाहिजे किती खापर तोंड्या आहे तर घुबड तोंड्या वांडर तोंड्या म्हणून आली वा हा कोणाला म्हणून आली हा जास्त शिकू नको आम्ही तुला काही म्हटलं नाही आणि तू काय आली आमच्याशी खापर तोंड्यान वांडेर तोंड्यान असं तसं कोणाला म्हणून आली वा म्हणणार आहे तुम्ही दोघी जणी गोष्टी करून आले त्या म्हणते मागच्या माणसानं ऐकले ना हा खापर तोंडी म्हणते शेंगा आणायला गेली वांडाय तोंडी काही म्हणता तुम्हाला काही वाटत नाही का दुसऱ्याला मनाच्या अगदी तुम्हाला हा तुम्हाला म्हटलं तर वांदेर तोंडाय हो म्हटलं तर आता कशी जीवार आली तुमच्या
म्हटलंही नाही बाई तू काही तू अंगावर घेऊ नको भांडण रिकाम्या कामाचं आणि आम्हाला काही काही म्हणू नको. आम्ही तुला म्हटलं नाही, आम्ही दुसऱ्याला म्हटलं. त्या नवऱ्याने एकाची 2 लावून सांगितली वाटते तुले. हो सांगितलं असं त्यानं जाऊन घरी बायकोपाशी एकाचे 2 लावून. माणूस एवढा मॅड आहे का? तुम्ही एवढ्या मॅड समजून राहिले का त्या माणसाले? हा डबका आला काय लेकूनचं काम आहे. बरी काढली आहे तुम्ही, भली भली काढली. काढ म्हणा चांगली वसावी यायची. हा काढाच लागते. लय शानपणा दाखवते. झिपरी तर लयच आहे. अरे काढ त्या घरच्या माणसाला मॅन नाही समजत. त्या घरचा माणूस बाई तिथं कुठच्या बुबा राहिला आणि गोष्टी ऐकून आला. आम्ही करून आलो तर दुसऱ्याच्या गोष्टी तो घेऊन आला. फुकटचे भांडणं अंगावर. त्याला सांगून दे आम्ही काही मॅन नाही झालो. ते तुझ्या गोष्टी करणार कायच्यासाठी करणार आहे तुमच्या गोष्टी? हा काही काम आहे का आम्हाला? हा आम्ही दुसऱ्याच्या गोष्टी वावरातल्या गोष्टी करून आलतो आणि हे बोलतच लावून आला त्या घरचा माणूस. आत्ताच सांगतो तुम्हाला दोघीले तो वाजून सांगतो चांगल्या. दोघीला बदमाश आहे म्हटलं. भांडणं लाव्या दुसऱ्याला म्हणता भांडणं ला. नवऱ्याने सांगितलं ना सगळं. भांडणं लावते न अशी करते न तशी करते. तुम्ही पाहिजे ना किती सुधी आहे तर वांदेर तोंडही हो लय यालून आल्या दोघी माहित आहे ना चुगलखोर वाण्याच्या. तू चुगलखोर आहे अशा आणि तशा. तू साहेब चुगलखोर. तूच भांडणं लावते या दोघीत. हा आम्हाला सांगून आली तर आम्हाला माहिती आहे ते सगळे घराने. तू काय शिकवतो आम्हाला नेहमी? हा तूच साऱ्या गावाची चुगल्या करतो ना चुगलखोर वाण्याचे. हा जास्त हलून आली काय? तो मग बोट आमच्या इकडे दाखवतो समजा 4 बोट त्या इकडे आहे म्हटलं. इथं शिकू नको आम्हाला. हा शानपणा तू गाजू नको इथं. काय म्हटलं तुले? कसं काय म्हटलं आम्ही तुले? सांग बरं. कायच करावं लागते. मी शेंगा आणायला गेली ती तुमच्यासोबत. तुमच्या वावरात आली ती काय मी शेंगा आणायला? आम्ही डबे घेऊन गेलो. तुम्हाला काय माय चुगल्या करायचं काय काम होतं काय? तुम्हाला लाज शरम कुत्रे बनायचे. कुत्र्या कोणाला कोण आली तू सगळं कुत्री. जास्तीच्या शिया द्यायच्या नाही म्हटलं. त्या काही गोष्टी केल्या नाही. तू काही लावून घेऊ नको म्हटलं. उभारीचं भांडणं म्हटलं. बरं घरी त्याच्या तोंडी लागू नको म्हटलं. वांड्या आहे दोघीचे चल. मॅड झाल्या पिसायल्या काय? चुकल्या कुरकुर पिसायल्या का तू बिचाऱ्या? झालेल्या लोकांच्या मागं लागू नका. चल घरी. अशा पयल्यावर पैवाच लागते द्यायला. चांबर तोंडे अर्काट आहे दोघी तिघी चुगल्या खोरवाण्याच्या. अजून दुसऱ्याला म्हणते चुगल्या करते म्हणून. स्वतः चुगल्या खोर आहे.